नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपणा सर्वांचं स्वागत करते. आत्ता मी करत आहे तांदूळ पिठीचे गूळ घालून केलेले लाडू. हे लाडू करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात हे लाडू तयार होतात आणि लागतातही चवीला खूप सुंदर. त्यासाठी आपण आता पहिल्यांदा एक फ्राय पॅन घेतला आहे, त्यात 1 चमचाभर तूप घातलं आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेत आहे. हे चांगले खरपूस तळून झाले की ते आपण जरा बाजूला ठेवायचे आहेत आणि लाडू करताना ते त्यामध्ये मिक्स करूयात. आता मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे. ती थोडीशी कोमट करून घ्यायची आहे आणि तीही थोडा वेळ बाजूला गार होण्यासाठी ठेवत आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 कप तांदूळ पिठी थोडीशी भाजून घ्यायची आहे. ही भाजत असताना मंद गॅसवरती भाजायची आहे आणि जास्त वेळ भाजायची नाही. फक्त 5 मिनिटं भाजली तरीसुद्धा खूप होते. नंतर थोडीशी थंड होण्यासाठी आपण परातीमध्ये ती घालून ठेवूयात. नंतर त्याच पॅनमध्ये 1 पाऊण कप तूप घेतलेलं आहे मी. त्यातलं अर्धा कप हे तूप वितळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद झाल्यानंतर गूळ घालायचा आणि तो गरम तुपामध्ये फक्त वितळून घ्यायचा आहे. इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही आहे. गूळ वितळून घेणे एवढाच ह्याचा उद्देश आहे. आता ते सर्व गूळ आणि तूप आपण तांदूळ पिठीमध्ये मिक्स करून घेऊयात. थोडंसं पहिल्यांदा गरम आहे ते कोमट होईपर्यंत तुम्ही एका उलटण्याने किंवा कुठल्याही चमच्याने ते मिक्स करा. थोडं कोमट झाल्यानंतर मात्र हाताने मिक्स करा. अजूनपर्यंत तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. आता यामध्ये मी वेलची पूड घातलेली आहे आणि ती पण मिक्स करून घेऊयात. हाताने चांगलं पीठ आणि गूळ हे चोळून घेतलं तर मात्र हे सगळीकडं मिश्रण एकसारखं गोडीला होईल. आता अर्धं जे तूप उरलं होतं त्यातले 2 चमचे तूप मी घातलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्सही घालत आहे. तेही आपण चांगले मिक्स करून घेऊयात. त्याची आता चांगली मूठ बांधली जाईल आणि मग मात्र उरलेलं सगळं 1 चमचाभर तूप आहे तेही घालायचं आणि लाडू वळायला घ्यायचे. इतकी सोपी पद्धत आहे हे लाडू करण्याची. अशा सोप्या आणि छान पद्धती बघण्यासाठी सुद्धा तुम्ही A1 सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा. आता मी ह्यामध्ये खसखस घातलेली आहे जी आपण पहिल्यांदा भाजून घेतलेली होती. खसखशीमुळे हे लाडू टाळ्याला चिटकत पण नाहीत आणि वासही छान लागतो. अशा प्रकारे सर्व पीठ मिक्स झाल्यानंतर आपण लाडू करायला घेतलेले आहेत. ह्याचे साधारण 12 ते 13 लाडू होतात. साधारणतः 1 कप प्रमाणामध्ये 6 ते 7 लाडू होतात. त्या हिशोबाने तुम्ही कोणतेही प्रमाण घ्या आणि लाडू करा. अशी सोपी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय.